नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनाच किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत आपण आलू वडी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतले हे तुम्हाला मी दाखवणार आहे. इथं बघू शकता चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, मी छानपैकी गाळून घेतलेलं आहे. बेसन घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे, लसूण, कोथिंबीर, काळं मीठ, हळद, काश्मीरी मिरची पावडर, आलं, मिरची, खोबरं. याचा मी आधी पहिले ठेचा करून घेणार आहे. मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहे. चला मग वेळ न दवडता आपण आपल्या रेसिपीला चालू करू. आणि तुम्हाला जर थोडी बी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनचं बटन दाबा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल. चला मग जेव्हा आपण ओलं खोबरं घेतो ना, अप्रतिम टेस्ट लागते. हे मी मिक्सरला बघू शकता, छानपैकी मिक्सरला मी बारीक त्याच्यात मी सर्वात आधी टाकणार आहे बेसन, चिंचेचं पाणी, तीळ, गूळ, चवीनुसार मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर आणि हळद. जे मिश्रण आपण वाटून घेतलं मिक्सरला ते पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आधी छानपैकी मिक्स करून घेणार आहे हे. आणि घट्ट पण नाही करायचं. थोडं थोडं याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेलं. बॅटर मी साईडला ठेवणार आहे 2 मिनटं. तुम्हाला जर याचा शिरा काढून घ्यायचा असेल तर तुम्ही शिरा पण काढून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला याच्याहून मी कशा पद्धतीनं बनवते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. सर्व याचे मी असं हे जाड असं याची शीर कापून घ्यायची आपल्याला. अशी जाड सर्व याच्या मी अशा शिरा कापून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आता ही शिरा जी आपल्या बारक्या बारक्या राहिले ते पण आपल्याला बेलण्याच्या साह्यानं आपल्याला असं अशा शिरा आपल्याला अशा दाबून घ्यायच्या. सर्व पानाच्या शिरा मी अशा छानपैकी बेलण्याच्या साह्यानं बघू शकता. इथे मी बेलण्याच्या साह्याने साऱ्या पानाच्या शिरा अशा दाबून घेतलेल्या आहेत. चला आता पुढची प्रोसिजर चालू. बघू शकता असं सर्व पानाला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही.
आणि दुसरं पाण्याला आपल्याला ऑपोजिट ठेवायचं आहे. असं ठेवायचं आहे, बघू शकता तुम्ही. नक्की करून बघा, आलू वडी एकदम अप्रतिम लागते. मी 3 पानं ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता याची घडी आपल्याला कशी करायची हे लक्षात. याची घडी अशी का करायची आहे आपल्याला, मसाला बाहेर निघत नाही म्हणून, निघायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला अशी घडी करायची आहे. तुम्हाला जर याला वरून लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी पण चालेल. आता याला अशी दुम्मट मारायची आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बनवून घेणार आहे. अशा प्रकारे आपले बनवून झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि एका इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम. चला हे चाळणीमध्ये आपण ठेवू. गॅसवर आपल्याला हे शिजून घ्यायच्यात, बघू शकता. 15 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. स्लो गॅस ठेवायचा आहे आपल्याला. आता छानपैकी आपले शिजलेले आहेत. आता थंड व्हायला हे आपल्याला 15 मिनटं ठेवायचं आहे. इथं बघू शकता रेडी आहे. कधी पण थंड झाल्यानंतरच याच्या आलू वडी बनवा, नाहीतर ते चांगले त्याचे काप होत नाही. जरा मी आता आलू वडी बनवून देते याची. खूप छान झालेलं आहे, थंड झालेलं आहे खूप. आणि आलू वडी जेव्हा कापताना तेव्हा पूर्ण कापा. पूर्ण कापल्यानंतर आलू वडी एकदम छान येते. आणि सर्वात मेन आलू वडी हे मीडियम करा, जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. बघू शकता तुम्ही किती छान झालेली, मी तुम्हाला दाखवते. खूप छान झालेले आहे. आता आपण हे तळून घेणार आहोत. सर्व मी असेच कापून घेणार आहे. तेल आपलं छानपैकी तापले आहे. चला आपण आलू वडी. आणि गॅस आपल्याला हा स्लोच ठेवायचा आहे. फास्टमध्ये ठेवला तर वरून होतील, आतून कच्चाच राहतील म्हणून. आलू वडी कधी पण एक साईडनं पूर्ण होऊ द्यायची, तरच पलटायची, नाहीतर त्याचे लेअर निघू शकता. बघू शकता इतकं छानपैकी आपलं
मस्त सर्व आपली आलूवडी तळून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता आलूवडी किती छान पदर सोडलेले आहेत. बघू शकता एकदम खुसखुशीत झालेली आहे. आलूवडी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. मस्त खा, हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच छान छान व्हिडिओ बघत राहा.